सोनपावलांनी आदिशक्ती तुमच्या घरी येवो, सुखसंपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो. शारदीय नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीला 9 कन्यांना देवी स्वरूप मानून, देवीचं प्रतीक मानून त्यांची पूजा करायची आहे. त्यांना भेटवस्तू द्यायच्या आहेत आणि त्यांना जेवण भरवायचं आहे. 9 किंवा 11 या संख्येत कन्यापूजन करू शकतो. जर 9 किंवा 11 मिळाल्या नाहीत तर 1 किंवा 2 जेवढ्या मिळतील तेवढ्या संख्येत आपण कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि धनवृद्धी होते. यासाठी नवरात्रीमध्ये उपवास करून अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन केलं जातं. तर आता आपण या व्हिडिओमध्ये कन्यापूजन कशा प्रकारे करायचं आहे, त्यांना कोणत्या भेटवस्तू द्यायच्या आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. तर आता आपण किती वर्षाची कन्या ही देवीच्या कोणत्या स्वरूपामध्ये असते आणि तिचे पूजन केल्यामुळे आपल्याला कोणते फळ मिळते याची थोडक्यात माहिती पाहूया. 2 वर्षाची ही कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती स्वरूपात असते. हिचे पूजन केल्यामुळे सुख समृद्धी आपल्या घरात येते. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन अर्चन केल्यामुळे आपल्या घराचे कल्याण होते. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी स्वरूपात असते. हिचे पूजन अर्चन केल्यामुळे आपल्या घरातील रोगराई नष्ट होते. तर 6 वर्षाची कन्या ही कालिका स्वरूपात असते. हिचे पूजन अर्चन केल्यामुळे आपल्याला राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाची कन्या ही चंडिका स्वरूपात, हिचे पूजन अर्चन केल्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य मिळते. 8 वर्षाची कन्या ही शांभवी, हिचे पूजन अर्चन केल्यामुळे आपल्याला सर्व कार्यात विजय मिळतो. 9 वर्षाची कन्या ही दुर्गा देवीच्या स्वरूपात असते. ही सर्व शत्रूंचा नाश करते. 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते. हिचे पूजन अर्चन केल्यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. सर्वात आधी लहान मुलींचे पाय धुवायचे आहेत. आपल्या पदराने पाय पुसून त्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहून ओवाळायचं आहे. ते पाय धुतलेले जे पाणी आहे ते नंतर आपण झाडांना घालायचं आहे. पूजा विधी करताना मनातल्या मनात देवीचा मंत्र जप, नामस्मरण करायचं आहे. शक्य असेल तर लाल रंगाची वस्त्र, चुनरी किंवा रुमाल, लाल रंगाच्या ज्या भेटवस्तू आहेत ते देण्याचा प्रयत्न करायचा, कारण लाल रंग हा दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे. तसेच आपली आर्थिक उन्नती व्हावी म्हणून शक्य असेल तेवढे 11 किंवा 21 रुपये दक्षिणा म्हणून कुमारिकांना द्यायचे आहेत. पाया पडताना त्यांचे आशीर्वाद, आपल्या डोक्यावरती हात घेऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. दुर्गा देवीच्या या 9 स्वरूपातील प्रत्येक कन्येला थोडा थोडा खाऊ आपण भरवायचा आहे. नैवेद्यामध्ये साखर, फुटाणे, पुरी, काळे चणे, खीर लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, या गोष्टींचा समावेश असावा. शक्तीची देवता म्हणून 9 कुमारिकेंची पूजा अर्चना करताना शक्तीची देवता मारुती म्हणून एक मुलगा सुद्धा बोलवायचा आहे आणि त्याला सुद्धा भेटवस्तू द्यायच्या आहेत. भेटवस्तूमध्ये शैक्षणिक साहित्य जे असतं, पेन्सिल, वही वगैरे असंही देऊ शकता. देवी महाकाली तुमचे रक्षण करो, महालक्ष्मी तुम्हाला सुख संपत्ती देवो, महासरस्वती तुमच्या मुखी वसो. नवरात्रीच्या अनंत शुभेच्छा.